म्हणजे खरं तर हीच अडचण मला वाटतं काँग्रेस पक्षाची शिवसेनेबद्दल सुद्धा 2019 मध्ये होती. नाही, बिलकुल. शेवटी त्यांच्या विचारधारेमध्ये आणि त्यावेळेला आमच्या विचारधारेमध्ये खूप फरक म्हणू शकतो आपण, असं होतं. पण मग ते चालले तर मग आता राज ठाकरे का नाही? असं नाही, आम्ही त्यावेळेला कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आलो, बैठका झाल्या, चर्चा झाल्या, त्याच्यामध्ये आमचे जे विचार होते ते त्या ठिकाणी आम्ही सांगण्याचं काम केलं. आज आम्ही सगळ्यांना मुंबईच्या विकासामध्ये बरोबर घेऊन जाण्याचा बोलतोय. ज्यावेळी आम्ही म्हणतोय की धर्म, प्रांत, भाषा हे वाद न करता, कारण आता मी बघते सगळं राजकारण धर्मावरतीच चाललेलं आहे. आता भाषेचा वाद निर्माण होतोय, प्रांताचा वाद निर्माण होतोय. हे वाद न करता विवाद नको, आम्हाला विकास पाहिजे. कारण आज स्पष्ट झालंय आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जी पत्रपरिषद घेतली त्यात त्यांनी अगदी क्लिअर केलंय की मुंबईची निवडणूक ही मराठी विरुद्ध अमराठी अशीच लढल्या जाणार. ते स्पष्ट होतं. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, मी मध्ये बघितलं की अमित साठम जसे अध्यक्ष झाले भाजपाचे मुंबईचे, त्यांनी सुरुवातच अशी केली की मुंबईचा महापौर खान बनणार. दुसरी, मग तुम्ही पाकिस्तानाची औलाद आहात, मुस्लिम आहात, हे आहात, त्या त्यांना धार्मिक करायचंय, कोणाला प्रांतिक करायचंय, कोणाला भाषिक वाद निर्माण करायचा आहे. पण मुंबईकर म्हणून ज्यावेळी मी विचार करते, कारण शेवटी मी अध्यक्ष असले तरी मी मुंबईकर सुद्धा आहे. आता आमचं म्हणणं असं आहे की हे जे चाललेलं आहे हे विवाद न करता विकासावर बोललं गेलं पाहिजे. आम्ही जे काँग्रेस पार्टी जे घेऊन चाललोय पुढे, हे आम्ही हेच सांगतोय की आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार. मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येक नागरिकाचा, छोट्यातल्या छोट्या नागरिकापासून मोठ्यातल्या मोठ्या व्यावसायिकापर्यंतचा सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामुळे सर्वांनी बरोबर जाऊन ह्या मुंबईला घेऊन गेलं पाहिजे पुढे, कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. आज मुंबईची जी अवस्था झाली, आज मुंबईचे खूप मोठे प्रश्न आहेत ज्याच्यावरती आम्ही सातत्याने आवाज उचलत आहोत. कारण पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी सुद्धा जर तुमच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि काही टिपिकल लोकांना, काही स्पेसिफिक लोकांना तुम्ही जर हे कॉन्ट्रॅक्ट देत असाल तर हे चुकीचं आहे आणि ते पुराव्यासकट आम्ही सिद्ध केले. वर्षाताई, एक अजून आपण जे बघतो आहोत म्हणजे ह्या ज्या सगळ्या चर्चा, वाटाघाटी, निवडणुकीची जुळवाजुळव जी होते त्यामध्ये काही काळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर जायला इच्छुक होता. पण कुठेतरी जी वागणूक तुम्हाला मिळाली तीच त्यांना मिळाली का?